संघाचे या नूतन कार्यालयात उद्घाटन समारंभ प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कांबळेजी, इथं आवर्जून इथं उपस्थित माननीय सविताराजेताई भोसले, आमच्यावर आलेले मंगेश शिवटे, इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं ते करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय महेश शिवटे, सन्माननीय विचारमंच व उपस्थित सर्व करमाळाचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला अत्यंत उशीर झाला माझ्याकडून, याबद्दल प्रथमतः मी सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. याची इच्छा असते लवकर, पण अनेकदा वेगळ्या कारणास्तव पोचता येत नाही आणि म्हणून संयोजकांच्या पुढं फार अडचण निर्माण होते. तरीही आपण उशीर होऊन सुद्धा आपण इथं उपस्थित राहिला. आपण जेवढं प्रेम मला 4:30 वाजता दिलं असतं तितकंच प्रेम 7 वाजता सुद्धा दिलं. याबद्दल मी सर्व संयोजकांचं व सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रम किती मोठा असतो का महेश शेवटी बोलताना बोलले की राजे छोट्याशा कार्यक्रमाला एवढ्या लांबून इथं आले आणि तिथून परत मी पुण्याला जाणार आहे, उद्या सकाळची पार्टी माझी दिलेलं पाहिजे. कार्यक्रम किती छोटा असतो, हे किती गर्दी लोक जमते त्याच्यावर कार्यक्रमाची व्याप्ती ही समजत नाही, पण त्यातनं विचार काय जातो, त्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढे नेमकं जीवनात काय करायचं असते ह्याच्यावर लक्षात येते की कार्यक्रमाचं व्याप्ती किती आहे, लोकसंख्या लोक किती येतात हे महत्वाचं नसतं. पत्रकार करण्यासाठी पत्रकारांचा एक संघ, एक बसण्याची जागा, त्याच्यातून एक विधायक विचार, एक व्यापक दृष्टिकोन ठेवून हा विचार तुम्हाला नुसता करमाळा नाही किंबहुना मराठवाडा नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हा विषय तुम्हाला पोचवायचा आहे, तुमचा विचार पोचवायचा आहे, एक समाजाला एक वेगळं प्रबोधन द्यायचं आहे. आणि अशा दृष्टिकोनातून माझ्यासाठी हा कार्यक्रम फार अति महत्वाचा आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार. पत्रकारितेच्या बद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे मत असतात. बहुतांश आता TRP मिळवण्यासाठी असे जे महेश शेवटेंनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं त्याच्यावर मला काही जास्त भाष्य करायचं नाही, पण त्यांनी एक महत्वाचा मुद्दा एक बोलता म्हणते की करमाळाचे पत्रकार हे सगळे प्रामाणिक पत्रकार, आणि म्हणून दुसरे लोक काय करतात किंवा एक विघातक मार्गाने एक पत्रकारितेच्या माध्यमातून ते पुढे जायचा प्रयत्न करत असतात, त्याच्यापेक्षाही जास्त आपण काय करतो. मला अनेक लोक त्यांना विचारतात, ओ ह्या नेत्याने तुमच्याबद्दल ही प्रतिक्रिया दिली. मोठे मोठे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात किंवा प्रतिक्रिया देतात, तर मी नेहमी बोलतो तुम्ही दुसरे माझ्याबद्दल काय प्रतिक्रिया देतात त्याच्यापेक्षा संभाजी छत्रपती काय काम करतो ह्याच्याबद्दल विचारा. माझी भूमिकाच्या बद्दल मी नेहमी तुलना करतो, मी काय चुकलो असलं तर मला विचारा, त्याच्यावर मी भाष्य करू शकतो. आणि म्हणून दुसरे काय XYZ कोण पत्रकार काय असेल की जे बोलता बोलला, त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा तुम्ही काय बोला का आमचे करमाळ्याचे सगळ्यात प्रामाणिक पत्रकार आहेत, त्या प्रामाणिक पत्रकारितेवर जास्त बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, मला करमाळ्याला मी अनेकदा येऊन गेलो इथं, मला आठवतं की 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र बाहेर पडलो, महाराष्ट्रात समजून घेतला, शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा विचार काय याचा अभ्यास केला आणि मग म्हटलं आपण महाराष्ट्रात फिरू. कारण शिवाजी महाराज हे नुसते 18 पगड जात 12 बलुतेचे होतेच, शाहू महाराज हे बहुजन समाजाचे होतेच, पण हे दोन्ही राजे काय नुसते पश्चिम महाराष्ट्रासाठी होते का, त्या राजेश्री छत्रपती शाहू महाराज हे नुसते करवीर संस्थांसाठी होते का. विचार हा महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की
आपण फिरू, महाराष्ट्र फिरू, आपण विदर्भात जाऊ, खानदेशमध्ये जाऊ, मराठवाड्यात जाऊ, आणि इतकं प्रेम मला मिळालं. त्याला कारणच हे, का प्रेम मिळालं की फार संभाजीराजे फार मोठा कर्तृत्ववान पुरुष आहे किंवा फार कर्तृत्ववान हा राजा होणार आहे म्हणून लोकांनी प्रेम केलं का? अजिबात. हा शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज आहे. या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हे नुसतं स्वराज्य, हे नुसतं मराठ्यांचं नाहीये. हे स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे बहुजन समाजाला 1902 आरक्षण दिलं, ते आरक्षण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा सुद्धा समावेश केला. जे शाहू महाराजांनी नुसतं मराठ्यांचा उद्धार केला नाही, शाहू महाराजांनी जे वंचित आहे, जे शोषित आहे, या लोकांचा उद्धार करण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. आणि मग मी हा दौरा केला, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, आणि मी ओपनली बोलत होतो. आज मी ओपनली बोलतो. लोकांना काय वाटतं की छत्रपती हे मराठ्यांचे केव्हा तरी, किंवा हे मी मराठा आहे म्हणून मी बाहेर पडले मराठ्यांसाठी नाही. शिवाजी महाराजांची स्वराज्याची व्याख्या काय? 18 पगड जात 12 बलुतेदार. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आहे काय आरक्षणाची? की अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाज. माझा प्रश्न होता सगळ्या मराठा समाजाला, माझा प्रश्न आहे इतर बहुजन समाजाच्या लोकांना सुद्धा, की जर शाहू महाराज बहुजन समाजाला एकत्र आणतात, जर शिवाजी महाराज 18 पगड जात 12 बलुतेदार एकत्र आणतात, मग आज मराठा समाजाला बाहेर का ठेवलेलं आहे? मुख्य प्रवाहात का आणला जात नाही? आणि म्हणून हा बहुजन समाज एका छताखाली यावा, बहुजन समाज एका प्लॅटफॉर्मवर यावा. शिवाजी महाराजांचा 18 पगड जात 12 बलुतेदार जसा एकत्र होता, जे सुखाने एकत्र नांदत होते, मग आज का नांदू शकत नाहीत? हा माझा प्रश्न आहे. म्हणून मराठ्यांना सगळ्यांना हे सांगतो मी, उद्या विषय असा आहे की जर मराठा समाजाला पूर्ण व्यवस्थित आरक्षण मिळाले की मला बाकीचे विषय, मला ओबीसीच्या अडचणी सोडवायचे, मला बहुजन समाजाच्या अडचणी सोडवायचे. आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे मुख्य नायक जे सुरू केलं होतं, त्याला मदत कोणी केली? त्याला राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मदत. ज्यावेळी माणगावला परिषद होती, माणगावला परिषद कोल्हापूर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांनी बोलवली होती, आणि त्या माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, किंबहुना राजश्री छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात, ह्याच्या पुढं बहुजनांचं नेतृत्व हे मी करणार नाही. शाहू महाराज म्हणतात मी करणार नाही, बहुजनांचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जे परत एकदा ते कोल्हापूरला आले होते मागच्या 1950च्या दरम्यान, तेव्हा शाहू महाराज बाहेर नव्हते, म्हणतात माझी जयंती साजरी करू नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझी जयंती साजरी करू नका, पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा. बहिष्कृत समाज हे नागपूर अधिवेशन होतं. कोणी बोलवलं ते? बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणाला बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून? राजश्री छत्रपती शाहू महाराजांना बोलवलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना बोलवल्यानंतर शाहू महाराजांनी सांगितलं मी येतो कार्यक्रमाला. जसं मी म्हटलं मी येतो कार्यक्रमाला, पण त्यांची एवढी अडचण निर्माण झाली, त्यांच्या कन्या शाहू महाराजांच्या आकासाहेब महाराज, दादाबाई राणेसाहेब, त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी कळवलं की मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, तुम्ही बाबासाहेब हा कार्यक्रम करून घ्या. बाबासाहेबांनी काय निरोप दिला? बाबासाहेब म्हणतात शाहू महाराजांना तुमच्या कन्या आजारी पडल्या ते मी मान्य करतो, पण जे बहुजन समाजाचे, दलित समाजाचे लोक त्या कार्यक्रमाला, बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला येणार, त्यांना मी काय सांगू? ते तुमची मुलं नाहीत का? म्हणजे किती मोठं उपकार आहे. आणि मग राजश्री छत्रपती शाहू महाराज त्या कार्यक्रमात जातात. हुशार माणूस आहे म्हणून शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरचा फेटा काढला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर घातला. हा विचार आहे. मला सांगायचं आहे आज पत्रकारांच्या माध्यमातून की तुम्ही म्हणा मी विषय पत्रकार सांगा, तर मी काय बोललो इतिहासाच्यावर. दुर्दैव हेच आहे की जो खरा इतिहास आहे हा लोकांच्यापर्यंत अजूनही पोचत नाही, आणि पत्रकारांची ही जबाबदारी आहे हा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. परवा मराठा समाजाचा 3रा ठोक मोर्चा होता तुळजापूरला. मी ही भूमिका सांगत होतो की मी बाहेर का पडलोय. तिथं एवढं वातावरण गरम होतं,
एवढं वातावरण गरम होतं की मला सांगण्यात आलं SID कडनं, इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडनं, की त्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नका, कारण का तिथं राडा होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांच्याकडे काय रिपोर्ट आले मला माहित नाही, पण मराठा समाजाची सुद्धा काही चूक नाही. त्यांचं सुद्धा डोक्यात होतं की आम्ही किती सहन करायचं, आम्हाला का आरक्षण मिळत नाहीये, आम्ही काय ओबीसीच्या विरोधात नाहीये, आम्ही काय बहुजन समाजाच्या विरोधात नाही, आम्ही मोठा भाऊ म्हणून काम करतो, एवढ्या वर्ष मी मोठ्या भाऊ म्हणून काम केले, आमची सुद्धा अडचण समजून घ्या. आणि म्हणून त्यांनी अशी भाषा सुरू केली की तलवार राजे महाराज तुम्ही आलाय म्हणून आम्ही आमच्या तलवारी नाही, आम्ही आमचा संयम ठेवलेला आहे, पण तलवारी आम्ही मेहनतनं काढलेले आहे. वेळ प्रसंगी त्यांचं म्हणण्यात जातं की आम्ही राडा करायला आम्ही तयार आहोत, कारण का आमच्यावर फार अन्याय व्हायला लागलेला आहे. मी माझ्या भाषणात काय म्हटलं, वेळ फार गरम होती, मी मंगेश म्हटलं की तुम्ही काय करू नका, तुम्ही काय तलवारी काढू नका, तलवार काढायची असेल तर संभाजीराजे काढतील मेहनतून तलवार. वेळ मारून न्यायचा विषय होता. आता तलवार म्हणजे काय, पत्रकारातले पेन नाही तलवार आहे. पण हे मी बोललो. आता दुर्दैव आणि थोड्या पत्रकारांनी काय घेतलं, मागचं बोलले अगोदरचं घेतलं नाही, मागचं घेतलं नाही, मधलं घेतलं. संभाजीराजे सांगितले सरकारला दिली चेतावणी तलवार करणार. तिकडे मोठा पत्रकार मोठा तो एक नेता, त्याचं नाव मला घ्यायचं नाही, मंत्री महोदय काय म्हणतो, तो तलवार ही संभाजी महाराज कोणाच्यावर वार करणार, दलितांच्यावर वार करणार का ओबीसीच्यावर वार करणार. आणि परत न्यूज मला सांगावं लागलं, अरे बाबा मी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज आहे, सगळ्या बहुजन समाजाला घेऊन जाण्याचा हा माझ्या रक्तात भिनलेला आहे, आणि जर तुम्ही असं जर वाक्य करत असला तर मला छत्रपती घरात राहण्याचा अधिकार नाही म्हणतात. काय उपयोग आहे छत्रपती घरात माझा जन्म होतो. म्हणजे ही पत्रकारिता ही नेगेटिव्ह आहे, ही विघातक आहे. आपल्याला जर खऱ्या अर्थाने पत्रकारिता करायची असेल ते निर्भयपणाने सामान्य माणसाचं मत हे त्या तुमच्या पत्रकाराच्या तुमच्या पेपरमध्ये यायला पाहिजे. जो माणूस हा पोचू शकत नाही आपली भूमिका मांडण्यासाठी, आपल्याला न्याय मिळवण्यासाठी, ज्याला तिथं पोचायचंय तो जातो बाबा म्हणतो माझी बातमी लावा, तो कोण त्या 50,000 रुपये रेट आहे, पेड न्यूज जसं तुम्ही म्हटला, कोण मध्ये 1 लाख रुपये रेट आहे, काय त्याला परवडणार आहे. तो जातो का पत्रकारांच्याकडे, पोलिसांकडे गेलं की ते तिथं केव्हा ती केस फाईल होऊ शकत नाही, काय ती अडचणी असते. मग तेव्हा पोलिसांचा विश्वास नसतं, काय वाटतं बाबा तिथं जाऊन काय होणार, काहीच होणार नाही. आपण जाऊन जिथं खरा न्याय मिळू शकतो ते आपण पत्रकारांच्याकडे जाऊ. आणि त्यावेळी तुमच्यासारखे प्रामाणिक पत्रकारांनी ती निर्भीडपणाने, तुम्ही मला म्हटलं प्रकाशी भाषणात महेश की तुम्ही म्हटलं की आमच्यावर फार तेव्हा ते अवैध धंदे असतात किंवा आमच्यावर अंगावर करतात, येऊन दे अंगावर, काय करणार. तुमचं कामच हे आहे की जे सत्य आहे ते त्या पत्रकारांच्या माध्यमातून ते मांडणं करत निर्भीडपणाने मांडायला पाहिजे. समाज बदलण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे यायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हे समजते. मला सांगा, महाराष्ट्रासारखे आपल्याला किती संत होऊन गेले. तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील, विदर्भात गेलेले तुकडोजी महाराज असतील, अनेक राजे होऊन गेले, अनेक विचारवंत होऊन गेले. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, किती स्वातंत्र्य सैनिक होते, तुमच्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. तर ह्या सगळ्या एवढा इतिहास आपल्याकडे असताना, समतेचा इतिहास आपल्याकडे असताना कुठल्या राज्याकडे आहे का, कोणाकडे. पण आपण नुसतं शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हे नुसतं फोटो पाठवून ठेवलेले, त्यांचा विचार का आपण सांगू शकतो, काही सांगत नाही. आपण पत्रकारिता ह्याच्यासाठीच पाहिजे आहे की नुसतं पेपर चालवण्यासाठी नाही, तर खरा पत्रकार जर असेल तर तो निर्भीडपणाने एक समाज बदलण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं पत्रकारिता चालवायचं. आणि मला अपेक्षा तीच आहे. मी उदाहरण माझं का दिलं, परत उदाहरण आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे छत्रपतीच्या डोळ्यात केव्हा पाणी येते, पण म्हणायचा अर्थ काय की मला वाईट वाटलं की माझ्यावर वावरू शकतो तर सामान्यांच्या किती काय कसंही वावरू शकतो. आणि तुम्ही वार थांबवण्यासाठी ही पत्रकारितेने जन्म घ्यायला पाहिजे. असे अनेक किस्से मी सांगू शकतो, पण मला परत जायचं पुण्याला. पण एका चांगल्या कार्यक्रमाने इथं बोललं. मंगेशनी का माझं एवढं कौतुक केलं माहीत नाही, पण एवढं निश्चित आहे की मंगेशनी मला दचकत सांगितलं
काय सांगितलं, दचकत दचकत सांगितलं की राजे आपण या कार्यक्रमाला येणार का, म्हणजे तुझी इच्छा काय. म्हटलं राजे मी सांगतो नाही, माझी इच्छा आहे कार्यक्रमाला यावं. नाही थोडेसे काही असतात, 2 गट तट असतात काहीतरी तिकडे. म्हणजे काय नाही गटतटचा काय विषय. म्हटलं छत्रपती जे येतात ते गटतट सगळे एकत्र येतात आणि असले तरी प्रयत्न सुरू शकतो गटतट हे बाजूला ठेवायला पाहिजे. गटतट पाहिजेच. लोकशाही नाही, मग लोकशाही काय उपलब्ध आहे. लोकशाही त्याच्यासाठी निर्माण झाली आहे की गटतट का पाहिजे. आपण चुकत होतो पुढच्या गटाने सांगायला पाहिजे तुम्ही चुकताय. एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन होतो ना, हे गटतट पाहिजे. पण गटतट असतात. मला का विषय मी तुम्हाला सांगलो काय, हळूच मला म्हटला मंगेश गाडी तिथं पत्रकार तुम्ही करमाळ्याचं पत्रकाराचं हे उद्घाटन करणार आहे, नंतर प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. पण काय आहे सगळी 2-3 गट असतात, त्या चुकून तुम्हाला वेगळा प्रश्न केला तर काय तुम्हाला अडचणी होणार नाही. तर मी म्हटलं छत्रपतीचा हाच विषय असतो की सगळ्यांना घेऊन जायचं. जर असले तर आपण सगळ्यांनी एकत्र करू. संभाजीचा स्वभावच आहे की आजपर्यंत माझं तुम्ही माझी पूर्ण काम करण्याची पद्धत बघितली असेल की सगळ्यांना घेऊन जायचा हा माझा स्वभाव आहे. सगळ्या 18 पकडतात 12 बरोबर दराने घेऊन जायचं एकत्र माझा स्वभाव. राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे आम्हाला संस्कार दिले की बहुजन समाजाला एकत्र आणा, हे आम्हाला शिकवलं. सांगा सगळ्यांना की बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे काय संबंध होते. सांगा सत्यशोधक समाजाचे महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन शाहू महाराज कसे चालत होते. सांगा तिथं शाहू महाराजांनी केवढी मदत केली सत्यशोधक समाजाची. सत्यशोधक समाज उभा राहावा म्हणून कोल्हापुरात भास्करराव जाधवला पुढाकार घेतला. तिथं आर्य समाजांना शेवटी शाहू महाराजांनी आणलं. मग आर्य समाजातल्या लोकांना वाटलं, सत्यशोधक समाजाच्या लोकांना वाटलं की आर्य समाजांना हे तुमचं 2 हे समाज क्लॅश होते. त्यावेळी भास्करराव जाधव उठून गेले दरबारातून. हे किती जणांना माहित आहे, किती जणांना इथं माहित आहे, नाही माहित. कशाला आपण वाचायचं, कशाला लिहायचं. म्हणून खऱ्या अर्थाने माझी हीच इच्छा या प्रसंगी की शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्रात आपण फार भाग्यवान आहोत की असे आपल्याला महापुरुषित आपल्याला मिळालेले. सगळे एका घरात एका छताखाली सुखाने नांदावेत हीच अपेक्षा आहे. आता इथं पोलीस आले का आले मलाच माहिती नाही. संभाजीराजांची सिक्युरिटी, काय सिक्युरिटी लागते आम्हाला. आचारसंहिता लागते का आपल्या कसं आचारसंहिता. आम्ही काही कुठे काही राजकीय भाषण करणार काय करणार. पण ठीक आहे त्याचा विषय. पण एनिवे, पण या कार्यक्रमाला आपण मला इथे आता तरी बोलवलं. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझी एवढंच पत्रकार सगळ्या पत्रकारांनी विनंती राहणार आहे, कुठेही काही अडचण आली आणि तुम्हाला वाटलं निर्भीडपणाने मांडता येत नसेल, एकमेव माणूस तुमच्यासाठी हो रात्र तुमच्या सेवेची असेल. माझा नंबर मंगेशकर, मला फोन करायचा. संभाजी चांगल्या कामासाठी निर्भीडपणाने जर तुम्ही मानत असाल तो तुमच्या कोण अडवायचं तर मी आहे. हेच काम आहे छत्रपतींचं, हेच काम आहे छत्रपतींचं. आता तिकडे जय भीम म्हणते, जय शिवराय का म्हणायचं नाही. मग आता बरं वाटतं. हे चुकते, हे चुकते. म्हणजे नुसतं जय भीम, जय शिवराय, जय शाहू महाराज, नुसतं जय जिजाऊ म्हणून उपयोग नाही आहे. त्यांचा विचार आत्मसात करायला पाहिजे. ते विचार का ते निवडा बनवलं, का ते निवडा महाराष्ट्राला दिला. अहो नागपूरकर भोसले पळून गेले त्यावेळी. शाहू महाराज तिकडे येणार कुठं नागपूरला वैष्णव समाजासाठी का पळून गेले ते आपण बघायचं नाही. पण शाहू महाराजांनी त्यावेळी 100 वर्षाच्या अगोदर वंचितांना न्याय देण्यासाठी काय भूमिका घेतली हे तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्यायला पाहिजे. माझा उद्देश काय, मी आज त्या शाहू फुले आंबेडकर का खेळायला लागतोय, खेळत नाही मी ते का बोलायला लागतोय की हा विचार, हा विनिमय हा सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि म्हणून वेळ घेतणे परत एकदा. मग आता मला काय झालं ते सवय झाली आहे 30-35 मिनिटं बोलत बसायचं. पण नाही, मला पुन्हा गाठायचं आहे. माझी पहाटे सकाळी फ्लाईट आहे, पण आणि 1-2-3 ठिकाणी आणि जायचं आहे. मला आपण या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल मी महेश चिवटे, मंगेश चिवटे त्यांचे सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. सगळे आपण जेवढा उशीर होऊन सुद्धा आपण इथं थांबला त्याबद्दल सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय जय मला.